आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक युवा नेतृत्व श्री प्रतीक प्रकाश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 39 अप्पर सुपर इंदिरानगर परिसरामधील लाडक्या बहिणींसाठी जागर स्त्री शक्तीचा खेळ सौभाग्यवतींचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। उत्साह, मनोरंजन आणि आकर्षक बक्षिसांनी भरलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी असं वातावरण निर्माण झालं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रकाश शेठ कदम आणि माजी नगरसेविका भारतीताई कदम यांचे सुपुत्र युवा नेतृत्व श्री प्रतीक कदम यांच्या पुढाकारामध्ये हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडलाय। या प्रसंगी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक संदीप पाटील यांनी केलं। महिलांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभाग नोंदवत विविध खेळांचा आनंद घेतला। लकी ड्रॉच्या माध्यमामधनं कपलसाठी मोफत दुबई ट्रिप, 9 स्कूटी, 9 शिलाई मशीन्स, फ्रीज, LED TV, कूलर, आटा चक्की तसेच 9 पैठणी साड्यांसह अनेक आकर्षक बक्षिसांचं वितरण या ठिकाणी करण्यात आलंय। या निमित्तानं प्रभागामध्ये सातत्यानं राबवण्यात येणारे सामाजिक उपक्रम, नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि नागरिकांसाठी महिलांसाठीचे विशेष कार्यक्रम यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदारांचा ठाम पाठिंबा मिळतोय असं चित्र दिसतंय। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 39 मधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल बहुमतानं विजयी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। युवा नेतृत्व श्री प्रतीक कदम यांना नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे असं देखील स्पष्ट होत आहे। आम्ही हा कार्यक्रम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही तर मागील अनेक वर्षापासून हा कार्यक्रम घेत आलो आहोत आणि माननीय अजितदादा पवार यांनी जो विश्वास आम्हाला दिलेला आहे, जे काम करण्याची पद्धत आहे, आम्हा युवा पिढीला एक चांगली प्रेरणा देते आणि त्या कारणाने आम्ही त्यांच्या सोबत आहोत। त्यांचं जे वेळोवेळीचं आम्हाला जे मार्गदर्शन असतं त्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत आम्ही या ठिकाणी विकास कामं करू शकतो, लोकांचे प्रश्न सोडवतो। लाडक्या बहिणींचं जे आहे नवीन गोष्टी आणायच्यात आम्हाला, त्या आम्ही आमच्या प्रभागामध्ये या नवीन जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये नवीन काही गोष्टी आम्ही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सोडून वैयक्तिक लेवलला देखील काय आपण करू शकतो हे आमचा मानस राहील। येणाऱ्या काळात निवडणुकीला सामोरे जाताना सगळ्यांना सोबत घेऊन, लोकांना, सगळ्या नागरिकांना ह्या भागातल्या जे काय आहे ते विश्वासात घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीला मी सामोरे जात आहे। 9 बक्षिसं जाहीर केल्या होत्या, त्यामध्ये TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, त्यानंतर शिलाई मशीन, पिठाची गिरणी, त्यानंतरनं 2 सिल्क साड्या, त्याच्यानंतरनं पहिलं बक्षीस होतं 2 व्हीलर मेगा बक्षीसमध्ये आणि अंतिम मेगा बक्षीस जे झालं त्याच्यामध्ये 2 कपलला आपण दुबई ट्रिप देत आहोत। ते सगळेजण आज हा कार्यक्रम अतिशय आनंदात चांगल्या पद्धतीने पार पडला आहे। सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। महिलांनी जो खेळांमध्ये सहभाग घेतला ते आनंदाने एकदम उत्साहाने कार्यक्रम पार पडलेला आहे। आत्ता जे नव्या प्रभाग रचना झाल्यात त्यामधील आमचा जो प्रभाग होता, जो प्रभाग 38 होता व त्याच्या परिसर आजूबाजूचा होता, तो त्याचे 3 भाग करण्यात आले। त्या कारणाने आम्हाला थोडंसं निर्णय घ्यायला आम्ही 2 भागामध्ये निर्णय घेतला आणि ह्या भागामधला विकास जो आहे तो त्यानंतर लोकांवरचा विश्वास, लोकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आहे, त्याला सामोरे जाण्याकरता आम्ही निवडणुकीला या सामोरे जात आहे। म्हणजे त्यावेळेस 76 होता, त्याच्यानंतर माझ्या वेळेस मी नगरसेवक झालो त्यावेळेस 38 होता आणि आता 39 आहे। आता या ठिकाणी आमचा मुलगा प्रतीक कदम या ठिकाणी उभा राहणार आहे आणि जुनं कार्य आमचं असल्यामुळं आणि सगळ्यांची संपर्क असल्यामुळे हे सगळं पब्लिकला कायम दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही घेत असतो, महिलांना खुश करीत असतो आणि ते समाधानी त्यांना बक्षिसं देत असतो। इलेक्शन हा विषय नाही, परंतु सर्व महिला प्रत्येक कार्यक्रमाला आमचे जमत असतात। आता प्रतीकचा संपर्क जास्त या ठिकाणी असल्यामुळे प्रतीक ह्या 39मध्ये उभा राहतो आणि मी कात्रज गाव आणि त्या भागामध्ये 38मध्ये या ठिकाणी मी उभा राहणार आहे। तिथल्या लोकांचे आग्रह असतो आणि सगळ्या ठिकाणी जरी 5चा प्रभाग 38 नंबर जरी मोठा झाला असला तरी तो प्रभाग म्हणजे त्या ठिकाणच्या लोकांच्या इच्छेनुसार मला त्या ठिकाणी उभं राहण्याचा आग्रह केला आणि तिकडे मी उभं राहतो। दोन्ही ठिकाणी आमचं चांगलं कार्य असल्यामुळे, प्रभावी काम कार्य असल्यामुळे
ते आम्ही सतत काम करत असल्यामुळं दोन्ही ठिकाणी आमचा विजय हा निश्चित होणार आहे. लोकांची साथ असल्यामुळं मी पहिल्या इलेक्शनला भारती कदम ह्या 1575 मतांनी निवडून आले. नंतर दुसऱ्या इलेक्शनला मी पुण्यामध्ये 2 नंबर मतांनी 7,500 मताचं लीड घेऊन निवडून आलो. आणि आता तिसऱ्या इलेक्शनला प्रत्येक आमच्या या ठिकाणी उभा आहे आणि मी कात्रला बालाजीनगर वगैरे या ठिकाणी उभा आहे. आता आमचं बघूया सगळा कार्यक्रम यशस्वी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम आम्ही या भागामध्ये करतो आणि चांगल्या कामाचं चांगलं फळ आम्हाला देतो. अमोल उदमले, सी 24 तास, पुणे.